श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकूळ टिळका भक्ती पंकजाच्या सदैव की मुनी मानस चकोर पाळका कृपा पियुषा चंडा तू भाविक प्रेमळ भक्तपरी तयामचा अससी पूर्ण कैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टी प्रगटलासी करविंशती प्रताप सघन संकटी घातले देवतेने तदर्थ सकळ रवी कुळ पाळन अवतार दीक्षा मिरविसी देव विप्रांचे संकट पाहून मस्त्य कुळाते करी धारण मग उदधीते गगन दाऊन शंखासूर धरियेला तेवीच दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवित उदधी मंथुनी शंखा तोषवित महाराज कृपार्णव राया बळीची उद्दाम करणी स्वरूप मिरवी खुजटपणी संकट पडता सूरगणी फरशधर झालासे अपार भक्त प्रेमा सघन त्यांत स्थिरावले पंडुनंदन शिशुपाळ वक्रदंत कंदन वसुदेव कुशी मिरवला असो ऐसा भक्ती प्रेमा तू ते आवडे मेघश्यामा तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी मागिले अध्यायी केले कथन हिंग काज क्षेत्री मच्छिंद्र नंदन अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले अंबेचे तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पहा आपुले मनी 12 मल्हार मार्ग धरुनी जाता झाला मच्छिंद्र तो 12 मल्हार काननांत मुक्कामा उतरला एका गावांत देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला तो रात्र झाली 2 प्रहर जाग्रत आहे नाथ मच्छिंद्र तव कारणी दिवट्या अपार मच्छिंद्रनाथे देखिल्या इकडुनी जाती तिकडुनी येती ऐशा एरझारा करीती ते पाहुणी नाथ जती म्हणे भूतावळे उदेले तरी याते करावे प्रसन्न समय येत हाची दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्याते आता शरणागत प्रसन्न करुणी घ्यावे भूत श्रोते म्हणती कार्य कोणते भूत स्वाधीन असेल की तरी ऐसे न बोलावे या वेळे भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसाचे प्रेत नेले समरंगणी सुवेळे तेव्हा अमृत दृष्टी करुण उठवी शेन कपिरत्न तेवी तुळशीसी प्रसन्न भूत झाले कलिंत तरी लहानापासून थोरापर्यंत समयी कार्य घडून येत पहा अर्णवा झुरळे निश्चित वांचविले म्हणताती तन्याये कल्पुनी चित्ती नाथभूतांच्या बैसल्या अर्थी मग अंबिका अस्त्र स्पर्शशक्ती प्रेरिता झाला तेची क्षणी ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरु मेदिनी मग पद घरी आवडुनी सुटका नाही पदाते जेवी युद्ध कुरुक्षेत्रांत मही धरी तसे कर्णरथ चक्रे गिळुनी करी कुंठित गमन संधान करुनेदी तन्याय स्पर्शशक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती चलन वलन मग त्या क्षिती काही एक चालेना तन्याय स्पर्शशक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती चलन वलन मग त्या क्षिती काही एक चालेना जैसे तरु एकाची ठाई वसती अचळ प्रवाही तन्याय भूते सर्वही खुंटोनिया टाकिली तया भूतांचे वियोगा निमित्ते की वेताळा भेटी जाणे होते सर्व मिळोनी येता क्षितिंत जमोनिया येताती तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीच राहिली अप्राप्त एरीकडे वेताळ क्षितिंत अनंत भूते पातली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ तो न्यूनपणी सर्व मंडळ दिसून आले तयाते मग अन्य भूताते विचारित शरभतीरींची भूत जमात आली नाही किमर्थ शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत शरभतीरी येऊनी त्वरित निज दृष्टी पाहाती तव ते मंडळी मही व्यक्त उभी असे बळरहित जैसा एका ठाईंचा पर्वत दुसऱ्या ठाई आतडेना मग त्या मंडळा निकट येऊन पुसते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त मही लागून काय म्हणून तिष्ठला एरी म्हणती अनेक जे भेद मही उचलोणी देता पद कोणाला हे सिद्ध तेने कळा रचिली मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालिले शोधा लागून गुप्त रूपे वस्तींत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला बालार्क किरणी
तेजा गळा शेंदूर चर्चिलासे भाळा तया माझी विभूती सकळा मुख चंद्रे चर्चिली कर्णी मुद्रिका रत्नपाती की वस्तीत पातल्या रत्नज्योती हे मगुनी गुंफोणी निगुती कवरी भारी वेष्ठिला ललाट फाट मिशा पिंगटा वट दुग्धाने भरल्या जटा सरळ नासिका नेत्रवाटा अग्री समदृष्टी पाहतसे अर्कनयनी विशाळ बहुत उग्रपणी उदय दावित पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला स्थूळ वट बाहू दंड सरळ आजानुबाहू तेजाळ किमल विमल करुणी स्थळ बहुवटी विराजले मस्तकी शोभली दिव्य वीर गुंठी कंथा विराजे पाठपोटी त्यावरी ग्रामेसी नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरवितसे बाहुवटे हनुमंत वीर कंकण करी शोभत कुबडी फावडी घेऊनी हातांत बोध शौलिका विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र की सरळ योगियांचा भद्र जैसा नक्षत्र गणी चंद्र तेजा माझी डवरतसे ऐसे पाहुणी एक भूती मना माझी करिता ख्याती येणेची व्यक्त केले क्षिती भूतगणा वाटतसे मग ते होऊनी संदेहस्त नाथासी म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुलाल्या कार्यासी नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले एरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ यावरी त्यांसी म्हणे नाथ सोडणार नाही सहसाही तुमचा वेताळ आदी राणीव जाऊनी त्या ते त्वरे सांगावे एरू म्हणते मग अपूर्व भले नोह महाराजा वेताळ खवळता बाबर देव हे महाबळाचे असती अष्टार्णव ब्रह्मांड जिंकुणी कंदूक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसे सबळी तया माझी फोडिता बकळी तया सवे कोणी रळी केली नाही आजन्म देव दानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती तस्मात स्वामी तयांप्रती श्रुत करू नो हेजी एरू म्हणे संपादणी येथे काय करिता दाऊनी तुमचा वेताळ पाहीन नयनी बळ जेठी कैसा तो ऐसी ऐकुणी भूते मात म्हणती अवश्य करू श्रुत मग जाती जेथ तो वेताळ भूत तयापाशी पातले राया वेताळासी करुणी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतांसी विघ्न जोगी एक आहे की तेने खेळुनी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करीन महाराजा ऐसे कोणी पिशाच राव परम शोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा मग भूतभृत्य जासूद हलकारे जाते झाले देशांतरा अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगालादी पातले माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाड विलंब वचन सप्तद्वीपींचे पातले सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी अष्टराणी व एक कोटी समारंभा पातले अष्टराणी व तयांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व महम्मद महिषासूर धुळोवान गर्वे बाबर झोटिंग पातले मुंजा नरसिंहाचा अवतार मनोनी वीरांत त्यांचा संचार तोही 1 कोटी भार घेऊन या निघाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आज्ञा वेताळवीर येऊनिया पोहोचला सकळ वेताळापाशी येऊन कतिथे झाले सिद्ध गमन मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालिले येऊनी शर भतीरा प्रती अष्टही कोटी कोल्हाळ करीती तेने दणाणी अमराक्षती आणि पाताळी आदळतसे ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूती पात आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखीत पै केले स्मरण गांडी व विभूती शर सज्ज करीती अति तत्पर परी सर्वांचा प्रताप पहावया स्थिर मही विराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपून भोवते वेष्टिले रेषा रंगण आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवितसे तेने करुणी भूतांचा प्रवेश लिप्त नोहे आसपास परी भूतावळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपारंबरा परी वज्रास्त्र सबळ मौळी भारा कदा काळी मानिना त्यांत अष्ट पिशाचंद्रपाळ स्वरूपे करुणी अति विशाळे
तरु टाकीती उपटुनी बळे पर्जन्य धारण सारिखे पराते वज्रास्त्र मौळी तया न गणिती तये काळी तरु संचवुनी पर्वत मौळी पर्णकुटी ती झाली ऐसा संचरता तरु भार काय करीते झाले समग्र कोरडे काष्टादी तृण पार तयावरी सांडिती सकळ करुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुणी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरितसे भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळपर ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षी कूळ जीवजंतू ऐसी पाहता पावक थाटी परी जलदास्त्रे केली दाटी उदधी मिरवणी आकाशापाठी शांत केला पावक तो या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवितसे परी तो दृश्य अदृश्य जाणुनी प्रळयाग्नी पाहती गुप्त होऊनी मग पहा उदधी तो या सांडोनी आकाशांत मिरवूत्या परी तो विझेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून शांत केला द्विमूर्धन अस्त्रमंत्रे करुणिया शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे तेने करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी जैसी पूर्वी भूतांते राहटी तेची झाले सर्वांस परी अष्टजण ते तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळे मिरविती परी स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले हे तो नेनोनी निकट आले मच्छिंद्रा ते आकळावया परी भोवते आहे वज्र संपन्न लाग न चाले काही तेने परी परम बलाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातले परी भोवते आहे वज्रास्त्र ते चिघळूनी गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता ती विचित्र वासवास्त्र सोडितसे वासवास्त्र होता प्रगट उभयतांची झाली झगट जैसे जेठी लागुनी येत पाठ लोंबी जोंबी खवळले एकमेका मही पाडिती तेने दनाना उठे क्षिती अष्टसमुद्र हे लावती खळबळती नक्षत्रे पै शेषमस्तके हे लावती कूर्म म्हणे त्या अति अद्भुती वराह सावरुनी नेटे दंती मही लागी उचली तसे एरीकडे सप्तजण कवडू पाहती मच्छिंद्राचे चरणी की चरणी धरुणी मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा परी तो नाथ अति चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दीक्षा रक्षपाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पुण दानव केले सप्त निर्माण मधुतील कुंभकर्ण मरुवाणी मालिमल मुचकुंद त्रिपुर बळ जेठी ऐसी सप्त दानव हाटी साती देवते बळ जेठी लोवी झोंबी पातले झोटिंगाते मधु झगटे खेळताती कुंभक नेटे बाबराते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती महम्मदा लागी मरु भिडत माली मल मुंजाते आल्हाटीत मैसासुरती मुचकुंद उन्मत्त त्याते भिडतसे धुळो वाण वीर समर्थ त्रिपुर झगटे तया निरत ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन आल्हाटिले ऐसे भीडता अष्टजण मही उठला अति दनान एकमेका मही कारण आकळावया ते जल्पिती एक दिन एक रात्री साती जणान विश्रांती लाथा केवळ हुमण्या देती वर्मावर्मी जाणुनिया तेने करुणी प्रहार भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही तडती आदळोनी मग साती जने दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्त दानव दृश्यवर होते झाले एकसरे एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती तो संधान पाहुती हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे तेने घाये अति सबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता उतावेळ अदृश्य झाली शक्ती ते एरीकडे मच्छिंद्रनाथ वाता कर्पण विद्या जल्पत तो सावरुणी वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरेने येता येता साती जणी लगट करीती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वाता कर्पणी मच्छिंद्राचा झालासे सिद्ध प्रयोग होता नीती संचार तो अष्टदेहाप्रती तेने करुणी वातगती आकर्षण होतसे जव जव आकर्षण वात होत तव हस्तपादांचे वलन राहत
परम क्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावया. ऐसी होताची अष्टमावृत्ती मग एकमेकाप्रती बोलती. आता आसडूनी अहवृत्ती शरण वेगी रिघावे. ना तरी योगी आहे कठीण भूतांस आपुला घेईल प्राण. तरी याते प्रसन्न करुण जगा माझी नांदावे. जैसे राम प्रसादे करुण लंका राणी व विभीषण. की वालीचे कृतीने राज्यी मिरवला सुग्रीव. तन्याय येथे करुण वाचवावा आपुला प्राण. उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक. जैसा दरिद्रियाला परीस की चिंतामणी चिंतित्यास. की पियुष लाभे रोगियास तैसे होईल आपणासी. की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले सह्यवेंत. तन्याय आजही प्रीत वाढवावी महाराजा. ऐसे बोलुनी एकमेका निश्चय करुनी नेटका. म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा. तन्याये सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती. क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा. तरी आता अनन्य शरण आहोत आमुचा वाचवा प्राण. जैसे कच्या शुक्रे दान संजीवनीचे पै केले. तू प्रत्यक्ष अससी नारायण हे नेनोनी रळी तुझ कारण. केली परी उचित घण प्राप्त झाले सध्यांची. जैसा जटायू आणि संपाती प्रताप दाऊ गेले गभस्ती. परी भोग दशा प्राप्ती सध्यांची झाली लाभावरी. तन्याय येथे झाले तरी कृपेची बसवी पाऊले. चलन वलन अवघोची राहिले बोलणे उरले सांगावया. आता क्षणैक करीसी आळस आम्ही जाऊ परठायास. तेने लाभत व हस्तास काय मिरवेल तुझ लागी. तरी आमुचा वाचवावा प्राण मग नाम तुझे मिरू जगा कारण. सांगशील ते कार्य करुण भूतांसहित येऊ की. की यमे पाडिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत. तन्याय आम्ही भूतांसहित तुझ पुढे मिरवू की. हे जरी म्हणशील खोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे. आणि पंचपातके महानेटे निज मस्तकी मिरवू की. गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्री हत्यारी बाळ हत्यारी मातृपित्र गुरु हत्यारी. पंचपातके मस्तकी मिरवू की. ऐशी पातके रौरव क्षिती भोग मिरवू संवत्सर अयुती. याते साक्ष चित्रगुप्ती लीन मुख पदा मिरवू का. ऐसे आमुचे बोल निश्चित काया वाचा धरुणी निश्चित. तरी आता होई कृपावंत दयाल हरी मिरवावी. यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व. त्याते साह्य भूतांसहित काय कार्यार्थी तुम्ही असावे. जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी. साह्य करावे मंत्रा लागुणी कोणी तरी घोकिलिया. मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करू निसंशयास. मग साधन प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला. अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त. येणे पथे कार्य जगांत निश्चये आम्ही मिरवू की. पूजा पुरस्कार अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण. मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्वणी ते नेमिले. ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता. समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची. एरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ. स्पर्शू पाहती चरणकमळ मही व्यक्त होऊन या. तेव्हा जल्पुनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र. मग मच्छिंद्र पद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती. बद्धांजुळी उभय कर उभे असती ते समोर. वाणी वदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणोनी. मग त्या मंडळींत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत. जेवी नक्षत्रा माझी तेजोमंत शशीनाथ मिरवला. की रश्मी पाल मंडळांत तेजे गहिवरला प्रभे आदित्य. की सुरवर गणी शचीनाथ स्वर्गांमध्ये मिरवला. की शिवगण समुदायी परम शोभत नग जावई. की विष्णू गुणांत शेषशायी प्रभुत्वपणी मिरवला. की दानवा माझी उष गणामूर्ती. की देवा माझी बृहस्पती. की प्रतने माझी ऐरावती देवांगणी मिरवितसे. तेवी पिशाच मंडळांत परम शोभला मच्छिंद्रनाथ.
मग सकळांच्या मस्तकी ठेवूनी हात म्हणे क्षेमवंत असावे. अष्टजण मुख्य नायक ते बोलती बोलावून सकळीक की मच्छिंद्र कार्य श्लोक जग उपकारावदला असे. तरी त्याचा धाक कोणी तया सह्य पिशाच असावे येऊनी सांगितले याचे कार्य ध्या करुणी मंत्रोच्चार होताची. ऐसे ऐकून या भूते अवश्य म्हणती जोडोनी हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणिक वर मज ध्यावा. तुमचे आमुचे समरांगण झाले सबळ बळे करुण त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरविले. तरी ते आख्यान वाचिता तयान करावी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानावा तो पुरुष. त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपुले कडूनी सहसा व्यथा जाणूनी त्या पुरुषा करू नये. हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी. जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रा लागी न देखती की अविंघ जैविका सुकर की श्वान मानिती अशुद्ध विप्र अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची. यावरी प्रशस्तपणे राहण जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळून या आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्ग बैसावे. हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावी व्यथा हेची ध्यावे मज सर्वथा कृपा करुणी सर्वांनी. ऐसी ऐकोणी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदना ते व्यथा निश्चिती आम्ही न करू महमाही. ऐसे वदुनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्वण मुनी पुसून त्या ते स्वस्थानाते चालिले. अष्टकोटी पिशाचांसहित अष्ट अविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै केले. एरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार तेथीचा विधी करुणी सर्व कुमारी दैवता चालिला. तैसीच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी ते पुढीले अध्याय अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा. अहो ह्या कथा सार ग्रंथास परिकर पंचम अध्याय घोकिल्यास पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाही. जरी पहिला बाधा असेल तरी तो पठन करिता जाईल. प्रथम अध्याय जो घोकील त्याचा अंगारोग जाईल की दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सूत तयाते. चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परम सकळ मान्यता देईल महापाळ मौन पडेल सर्वाते. असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडी सूत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करुणिया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु.